धन्यवाद. सैर भैर अन उदास वाटे नैराश्याचे मळभ येता. सैर भैर अन उदास वाटे नैराश्याचे मळभ येता. शांत होई बावरले मन, शांत होई बावरले मन, भावनेशी सूर जुळता. नमस्कार. EQ अकॅडमी प्रस्तुत भावनेशी सूर जुळता ह्या अनोख्या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे आणि रसिकांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला मान्यवर पाहुणे जे शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी लाभलेले आहेत ते आहेत माननीय श्री उमेशजी दाशरथी, प्रसिद्ध उद्योगपती आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, माननीय श्रीमती ज्योती दाशरथी, प्रसिद्ध उद्योजिका, माननीय श्रीयुत मानसिंगजी पवार, प्रसिद्ध उद्योगपती आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आणि प्रसिद्ध संगीतकार माननीय श्रीयुत विश्वनाथजी ओक. कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण दीपप्रज्वलन करणार आहोत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नम्र विनंती करते त्यांनी दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करावं. दाशरथीजींना तब्बल 3 वेळेला राष्ट्रीय पुरस्कार औद्योगिक क्षेत्रात मिळालेला आहे. धन्यवाद. सौ कविता वतनी यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्रीमती ज्योती दाशरथी यांचा स्वागतपर सत्कार करावा. श्रीयुत दिलीप वतनी यांना विनंती करते की माननीय श्रीयुत मानसिंग पवार यांचा त्यांनी स्वागतपर सत्कार करावा. धन्यवाद. मी वसंतराव करलगीकर यांना विनंती करते की त्यांनी माननीय नाथरावजी नेरळकर यांचा स्वागतपर सत्कार करावा. शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत ह्यातले जाणकार आणि समीक्षक म्हणून ते औरंगाबादला सुपरिचित आहेत. श्रीयुत वसंतराव करलगीकर यांना विनंती करते की त्यांनी माननीय विश्वनाथजी ओक सरांचा सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर मी EQ अकॅडमीचे श्रीयुत किशन वतनी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. भावनेशी सूर जुळता अर्थात मनोरंजनाद्वारे भावनिक बुद्धिमत्तेची सुरेल उकल करणारा भारतातील एकमेव कार्यक्रम म्हणजे नेमकं काय, ही उत्सुकता आपल्या सगळ्यांना असेलच. मित्रांनो, मी एक इंजिनियर आहे आणि सध्या EQ प्रॅक्टिशनर म्हणून औरंगाबादमध्ये काम करत आहे. माझी पत्नी कविता ही प्रतिथयश गायिका असून गायनाचे विविध प्रोग्राम ती करत असते. त्यात भावगीत, भक्तिगीत, गझल आदी लाईट म्युझिकचा समावेश होतो. मी भावनेवर बोलतो आणि ती भावनेवर गाते. मग असा एक विचार समोर आला की दोघांच्याही भावना भावनेतच गुंतल्या आहेत, तर त्यावरच आपण एकत्र प्रोग्राम का करू नये. माझा विषय थोडासा क्लिष्टच, माझा विषय जरासा क्लिष्टच. ह्या उलट आपली हजारो गाणी गीतामधून वेगवेगळ्या भावनाच तर व्यक्त होतात. मग त्या समजून सांगताना विविध गीतांचा आणि गझलचा आपण उपयोग करून घेतला तर कदाचित हा विषय जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येईल. ह्या विचाराने आजच्या भावनेशी सूर जुळता ह्या कार्यक्रमाची निर्मिती झाली. मंडळी, हा प्रोग्राममध्ये इमोशनचं महत्त्व सांगत त्याची शास्त्रीय किंवा टेक्निकल माहिती देत असताना त्या भावनेच्या विविध गाण्यांची जोड आपण दिली आहे, ज्यामुळे ती इमोशन आपल्याला सहज समजेल. गाणी गात असताना त्या गाण्यांची टिपिकल माहिती ऐवजी त्या गाण्यातनं कोणत्या फिलिंग्स प्रगट होतात आणि अर्थातच त्या भावनेचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उद्देश भावनिक साक्षरता किंवा इमोशनल अवेअरनेस वाढावा हा आहे. त्याचबरोबर भावना म्हणजे काय, त्या कशा तयार होतात, किती प्रकारच्या असतात, त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि भावनिक कंट्रोल, ज्याला आम्ही इमोशनल नेव्हिगेशन म्हणतो, ते कसं करायचं. इमोशन कंट्रोल, अँगर मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्यामध्ये ही क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. प्रोग्राम शास्त्रोक्त माहितीपूर्ण पण रंजक करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आतापर्यंत गाण्यामधून विविध भाव दाखवणारे अनेक प्रोग्राम झाले असतील, परंतु भावनिक बुद्धिमत्तेच्या अंगाने उकल करण्याचा प्रयत्न
भारतात पहिल्यांदाच होत आहे आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार होत आहोत. धन्यवाद. मुळातच आपल्या भावना ह्या आपल्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माहिती देणाऱ्या ऊर्जेचा स्रोत असणारं मेकॅनिझम असतं. त्यामुळे या भावनांचा उपयोग कसा करून घेता येईल हे भावनिक बुद्धिमत्तेचं महत्त्वाचं कार्य असतं. स्वतःमध्ये असणाऱ्या ऊर्जेचा आणि माहितीच्या स्रोताचा आपण आपल्याच कामासाठी उपयोग करून घेण्याची कला म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. मंडळी, विषय खूप मोठा आहे. तो समजून घेण्याला किंवा सांगण्याला 2 किंवा 3 दिवसाचा वर्कशॉप लागतो. परंतु आज आपण यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी, ज्याला आम्ही इमोशनल लिटरसी अर्थात भावनिक साक्षरता असं म्हणतो, त्यावर माहिती घेणार आहोत. श्रीयुत मानसिंगजी पवार यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. आणि माझ्या शुभेच्छा सगळ्यांना. त्यांना या कार्यक्रमाबद्दल मी शुभेच्छा देतो. 3 मिनिटाच्या मी संपवतो. आणि हे त्यांचे जे भावना एकमेकात जोडलेल्या आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा. आणि हा उपक्रम उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाणार यात कुठलीही शंका नाही. मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपण भावनेशी सूर जुळता या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत.